तर थँक्यू डीजे. व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मित्रांनो, श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत, त्याचबरोबर इव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित श्री बिल्डर्स चषक 2023 ला बाय बाय बोलणार ही क्रिकेटची स्पर्धा या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होतोय हे मात्र अगदी या 48 चेंडूंनंतर आपल्या सर्वांना समजेल. कारण की सेमीफायनलची लढत, या संपूर्ण स्पर्धेतली पहिली सेमीफायनलची लढत यावेळेस रंगणार ती मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल श्री गणेश या दोन संघांदरम्यान. तर यावेळेस चला मित्रांनो, वेग वाढवायचा आहे. आपल्या विनंतीस मान देऊन मात्र 4 षटकांची मॅच ठेवली गेली आहे, त्यामुळे दिरंगाई कोणीच करू नका अशी विनंती आयोजकांची येते. अरविंद ढेकळे सातत्याने आपण आता मात्र मॅच कडे थोडंसं लक्ष द्यायचंय, वेळेकडे लक्ष द्यायचं. मॅच कडे तर त्यांचं लक्ष भरपूर आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं हॅपी सिंग आणि अरविंद ढेकळे डोळ्यात तेल घालून या सामन्याकरिता पंचांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालेत. तर गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये आणि गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः दिवस गाजवलाय असं म्हणावं लागलं. असा गोलंदाज विशाल भिसे आपल्याला पाहायला मिळतोय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक, तर त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष गोस्वामी, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज मॅन इन फॉर्म सौरभ मोटे. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ओव्हर कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टॅप होतोय. दर्शनचं चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिड ऑफला आपण पाहू शकता. जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत सिंगल मात्र मैदानावरती एक्झिक्यूट केली गेली आहे. एका धावेने श्री गणेश यावेळेस मैदानावरती केला जातोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक उच्चांक धावसंख्या मात्र गाठली होती, तब्बल 60 धावा ठोकल्या होत्या जवळपास पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना. आणि 60 धावा संपन्न होण्याचं कारण म्हणजे मित्रांनो 4 षटकार ठोकले होते फलंदाज सौरभ मोटेनं. जबरदस्त फटकेबाजी, मंत्रमुग्ध चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मात्र मैदानावरती केली होती. आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती इथे मात्र करावी लागेल, कारण की इथून जो जिंकणार तो मित्रांनो काही ना काही घरी घेऊन जाणार. इथे जो हरणार त्याची संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. फुल टॉस गॅप मध्ये ढकलून काढलाय, चेंडू मात्र थांबणार नाहीये. कॉन्फिडन्स सांगतोय फलंदाजाला. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता बेमिसाल चौकार. सौरभ मोटे, खराब चेंडू जरूर होता, ऑन साइडला वळवायचा होता. स्क्वेअर लेग फाईन लेन झोन टार्गेट केलं होतं, परंतु चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. बोटांची किमया, बोटांची हलकीशी जादू मात्र मैदानावरती पाहायला मिळते. विशाल भिसेच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. एक चौकार आल्यानंतर थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलं होतं फलंदाज सौरभ मोटे याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. सौरभ मोटेकडे उत्तर नव्हतं मित्रांनो या चेंडूसाठी. डॉट बॉलची मात्र मैदानावरती सांगता झाली असती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वेगाने केली गेली आणि तेच कारण आहे की पुन्हा एकदा मैदानावरती सिंगल पूर्ण केली जाते. 4 चेंडू पहिले मैदानावरती झालेले आहेत. टीमची रणसंख्या आपण पाहिली, धावसंख्या जर आपण धावफलकावरती पाहिली तर नक्कीच 6 धावा येताना पाहायला मिळतात. एक चौकार आला जरूर आहे, परंतु विशाल भिसेने शांत ठेवण्याचं काम केलंय. संतोष गोस्वामी मैदानावरती आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये उभा आहे मित्रांनो. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये म्हणावं लागेल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कशा प्रकारची खेळी करेल संतोष गोस्वामी. ओव्हर कव्हर्स पाहावं आणि पाहतच राहावं. इतका सुंदर, इतका देखना, इतका नेत्रदीपक फटका देऊन जातोय 4 धावांकरिता चौकार. चौकार फलंदाज आपण पाहतोय संतोष गोस्वामी. एक मास्टर माइंड खेळाडू या मैदानावरती आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला चांगली खेळी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेस पाडल स्कूप करण्याचा प्रयत्न,
प्रीमेडिटेड शॉट, अगोदरच मनसुबा बनवलं होता, येणाऱ्या चेंडूला स्क्वेअर लेग फाईन लेग झोनला खेळणार आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय राजेश पुजारी याच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा, बिनगडीबाद 11 धावा. सावध आणि संत सुरुवात मैदानावरती नक्कीच बघायला मिळाली आहे. तर थँक्यू, धन्यवाद डीजे. मैदानावरती नवीन गोलंदाज सचिन ठोंबरे शिवाचा वापर मात्र केला जातोय. पहिल्या षटकामध्ये तितकीशी दमदार सुरुवात मी म्हणेल मिळालेली नाहीये या संघाला. मागच्या मॅच मध्ये काय कमालीची फटकेबाजी केली होती, तेच कारण मित्रांनो इथे मात्र पाचारण केलं गेलं सौरभ मोटेचं, परंतु सौरभ मोटे क्लिक होऊ शकला नाही या मैदानावरती. संतोष गोस्वामी, गरज होती का मित्रांनो यावेळेस मैदानावरती आपण पाहिलं तर प्रयत्न देखील केला नाहीये स्वतःची विकेट वाचवण्याचा आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाज संतोष. बॅक टू द पवेलियन. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच सचिन ठोंबरेला पहिल्या चेंडूवरती सांघिक स्वरूपाची सफलता नक्की ते प्राप्त होताना पाहायला मिळते. संतोष गोस्वामीचे एक महत्वपूर्ण विकेटचं पतन मात्र या क्रिकेटच्या मॅच मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 प्रशांत पुजारी, अगदी डीप मध्ये बॅटिंग, या संघाच्या बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो आणि अशा वेळेस प्रशांत पुजारीला मात्र मैदानावरती पाठवलंय. बराचसा अनुभव क्रिकेटचा यांच्या देखील पाठीशी आणि त्या अनुभवाचा वापर मात्र कशा प्रकारे केला जाईल. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं एकदा वेगाने, दुसरी घेतली जाईल का, परंतु नाहीये, नकार आलाय मित्रांनो नॉन स्ट्रायकिंग एंड वरून. चांगला डिसिजन, चांगला निर्णय यावेळेस मैदानावरती सौरभ मोटेला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं जात आहे. सौरभ मोटेकडून अपेक्षा आहेत, मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक आज मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण मित्रांनो आज मात्र दिवस गाजवलाय सौरभ मोटेनं. सौरभ मोटेची फलंदाजी पाहण्यासाठी मात्र मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक या मैदानावरती नक्कीच उपस्थित झालाय. त्या सर्वांचं निखळ मनोरंजन करणार की मात्र निराशा देणार, त्याचं उत्तर मात्र स्वतः सौरभ मोटे यावेळेस देऊ शकतो. सचिन ठोंबरे, एक वेगळी रणनीती मात्र सौरभ साठी, कशा प्रकारे मात्र ट्रॅप रचला जाणार आहे, कशा प्रकारे हा मासा गळाला लागणार की मात्र जाळं भिनून चौकार षटकार मैदानावरती ठोकणार ते देखील पाहणं गरजेचं. टीमचं धावफलक मात्र स्थिरावलंय, ते केवळ आणि केवळ पाराच्या घरामध्ये. या धावफलकामध्ये वेग भरायचा असेल तर मात्र सौरभ मोटेची बॅट क्लिक होणं गरजेचं आहे, परंतु फसवा चेंडू, बॅटीची आउटर एज जरूर गळाला लागला होता मासा, परंतु म्हणेल शेवटच्या क्षणाला गळ फसला असं म्हणावं लागेल. जाळं जे होतं ते मात्र भिंकलेलं ते तुटताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की चेंडू निसटतोय संजय पार्ले यांच्या हातामधून आणि भूमीला दान होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चिकी सिंगल मैदानावरती पूर्ण, परंतु बॅटिंग तुमच्या वाट्याला आली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपला स्वाभाविक खेळ करणं गरजेचं आहे. कमीत कमी 45-50 धावा या सत्रामध्ये उभारणं गरजेचं आहे आणि असं जर का आलं तर मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण होणार यामध्ये शंका नाहीये. बॅकफुट पॉइंट, चांगला फटका फलंदाज प्रशांत पुजारीचा, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, तू मैं पुन्हा एकदा सिंगल वरती समाधान. मित्रांनो या षटकामध्ये पूर्णपणे नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी मात्र केली जातीये. अप्रतिम गोलंदाजीचा महाराजी सुरुवात मात्र विशाल भिसेने मिळवून दिली होती. त्या सुरुवातीमध्ये पूर्णपणे सातत्य ठेवण्याचं काम आणि त्याहूनही सुंदर पराक्रम करण्याचं काम मात्र गोलंदाज सचिन ठोंबरेच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर संतोष गोस्वामीला बाद केल्यानंतर उर्वरित तीनही चेंडूंवरती सिंगल मात्र खर्च करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत, एखादा मोठा फटका, एका सन्मानजनक स्थितीपर्यंत जाणार संघ, एका 2 मी म्हणेल एका दुसरी विकेट, मी म्हणेल पूर्णपणे श्रीगणेश संघ या सामन्यावरती आपली पकड निर्माण करताना पाहायला मिळणार. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं.
यावेळेस फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये, रुपेश पुजारी झेलच्या खाली, विकेटचं पतन. प्रेशर प्रेशर प्रेशर, पूर्णपणे प्रेशर वाढत गेलं आणि त्या प्रेशर खाली मात्र विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये होताना पाहायला मिळालं. अशा मात्र हाताला येताना पाहायला मिळते. श्रीगणेश संघ एक जबरदस्त कमबॅक मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आतापर्यंत राहिलाय. साय लुलवेकर कडनं देखील मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु सुरुवातीला जे प्रेशर निर्माण झालं संतोष गोस्वामीच्या बाद झाल्यानंतर त्या प्रेशर खाली मात्र पूर्णपणे मी म्हणेल धोका पत्करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाखाली विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तर या दरम्यान ज्यांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होताना पण पाहू शकाल. सन्माननीय श्री श्रीकांत शेठ फाळके साहेब, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि एक उत्तम असं व्यक्तिमत्व मित्रांनो, दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सन्माननीय श्री श्रीकांत शेठ फाळके साहेबांचं इथे मात्र शुभागमन नक्कीच होताना पाहायला मिळते. तर आपलं देखील फाळके साहेब मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. एक धाव, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सागर अनुसे टप्पा सापडला या गोलंदाजाला असं म्हणावं लागेल मित्रांनो. सेमीफायनल मध्ये मोठी अपेक्षा मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आली होती, परंतु अजून देखील त्या अपेक्षांची पूर्तता झालेली नाहीये. प्रशांत पुजारी एकमेव अस्त्र मैदानावरती उपस्थित आहेत. 9 चेंडू आहेत, 9 पैकी 3 जरी मैदानाच्या बाहेर डायरेक्ट डिपॉझिट केले तर एक मोठी धावसंख्या होऊ शकते. धावफलक सिरवलेला आपण सध्या पाहतोय 16च्या घरामध्ये. इथून जर का म्हणेल अजून 16 ते 20 धावा आल्या तरी देखील एक सन्मानजनक टार्गेट मात्र या मॅच मध्ये बनू शकतं. फुल टॉस होता, परंतु शेवट फ्लाइट दिली गेली चेंडूला. प्रत्येक चेंडू
वैविध्य पद्धतीने टाकला जातोय, वेगवेगळ्या पद्धतीने मात्र टाकला जातोय सागर अणुसेच्या माध्यमातून आणि तेच कारण मित्रांनो फलंदाजांना थोडीशी अडचण मात्र निर्माण होताना पाहायला मिळते. हलकेसे फ्लायटेड चेंडू गती थोडी देखील दिली जात नाहीये आणि तेच कारण की पूर्ण मेहनत जी आहे ती फलंदाजांना करायची आहे आणि ती मेहनत करण्यामध्ये फलंदाज थोडेसे म्हणेल असफल ठरताना पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू कमीत कमी एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असणारे खेळाडू. फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण मैदानावरती आणि 2 धावा आपण पाहिलं तर वेगाने मात्र पूर्ण केल्या जात आहेत. चला अमन आपण वेग वाढवायचा या मॅच मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे त्यामुळे थोडंसं मी म्हणेल उशीर जो आहे तो कमीच करत राहायचा आहे. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर 19 धावा आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून जर का षटकार आला, इथून जर का चौकार आला, मॅच मध्ये अजून देखील रंगत येऊ शकते. मोमेंटम पूर्णपणे श्रीगणेश संघाच्या बाजूने. हा मोमेंटम जर तुम्हाला कॅप्चर करायचा असेल तर मस्ट नीडेड बाउंड्री या चेंडूवरती ठोकावी लागेल, मोठा फटका ठोकावी लागेल कारण की आपण पाहिलं तर येणारं षटक हे सचिन ठोंबरेंचं असणार आहे. यावेळेस विकी का बल्ला उच्छलकर बोला परंतु फटका फसतोय. अप्रतिम सुंदर अतिशय मनमोहक झेल मात्र मैदानावरती पूर्ण केला जातोय अमन लोहिया यांच्या माध्यमातून. खेळणारे त्या सर्व संघांना विनंती आहे जशी सेमीफायनलची मॅच होईल मित्रांनो लगेचच आपण लॉर्ड्स साठी मात्र उपस्थित राहायचंय. जर संघनायक उपस्थित नसतील मित्रांनो तर लाईव्ह हे लॉर्ड्स आपण करणार आहोत त्यामुळे तर नक्कीच प्रशांत पुजारी एक मात्र उमेदीचा आखरी किरण मैदानावरती उपस्थित आहे. 19 धावा धावफलकावरती. इथून जरी आपण पाहिलं तर 12-15 धावा आल्या तर एक फायटिंग टार्गेट पर्यंत हा संघ नक्कीच पोहोचू शकतो आणि टार्गेट जर पूर्ण करायचा असेल पोहोचवायचं असेल तर प्रशांत पुजारीला मोठे फटके खेळावे लागतील. कॅप मध्ये चेंडू गोळीच्या वेगाने 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये मित्रांनो. आपण हेच पाहतोय श्रीगणेश संघ काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं गेले. मागच्या मॅच मध्ये सिंगल्सला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट करता येत होतं स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाला परंतु या मॅच मध्ये अशा प्रकारचं गचाळ कोणतं क्षेत्ररक्षण झालं नाहीये जिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय आणि तेच कारण आहे की दडपण जे खेळाडूंवरती दडपण आहे मित्रांनो हळूहळू वाढत गेलं आणि दडपणाखाली आपल्या स्वतःचा विकेट्स एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र हा संघ गमावत गेला. चांगलं लढवं या वृत्तीने खेळताना पाहायला मिळतो आज मात्र श्रीगणेश हा संघ. महेश जगताप चेंडू नीटचा बाटीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. सागर अनुसे थोडस मी म्हणेल फंबल तिथे पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, कमीत कमी 2 मोठे फटके या 4 चेंडूंमध्ये लगवावे लागतील. 30-35 धावा जरी मैदानावरती आल्या तरी संध्याकाळच्या सत्रामध्ये एक फायटिंग टार्गेट म्हणून या धावांकडे नक्कीच पाहिलं जाऊ शकतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र तयार. फुल टॉस होता यावेळेस मात्र बिरकावून लावलाय परंतु काय सुंदर काय अप्रतिम मित्रांनो झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर नक्कीच अक्षय सावंत याच्या माध्यमातून. फटका सुंदर होता परंतु त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं गेलंय.
प्लीज आपण थोडस लवकर यायचंय. शेवटचे 3 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहेत. महेश जगताप मित्रांनो काय कमालीचा फटका होता. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विकी पाटीलचा काय सुंदर फटका होता. परंतु आज मी म्हणेल ना क्वालिटी क्षेत्ररक्षण मैदानावरती झालंय आणि जेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना मित्रांनो गोलंदाजचा कॉन्फिडन्स एका वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळतो आणि तेच घडले मैदानावरती. क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ गोलंदाजांना आणि तिथून मात्र कमालीची गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज सचिन टोंबरे असतील, सागर अनुसे असतील आणि विशाल भिसे यांच्या माध्यमातून करण्यात आली. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. घर फिरले की घराचे वासे फिरतात मित्रांनो असं म्हटलं जातं. जो सूरजला मेरवी या चेंडूला सीमा पार डिपॉझिट करायचा, आज मात्र त्याच्या नीटचा बॅटीच्या पट्ट्यामध्ये देखील चेंडू येत नाहीये. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 धावा. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र मैदानावरती शिल्लक. प्रशांत पुजारी बऱ्याचशा वेळेपासून मैदानावरती आलाय परंतु 4 चेंडूं मागे 4 धावांचं योगदान देण्यापलीकडे आणखीन काय करू शकला नाहीये. इथून तरी घेर बदलावा लागेल. अभी नाही तो कभी नाही दोस्तो. इथून जर का 2 मोठे फटके आले नाहीत तर संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया मात्र जाऊ शकते. आडव्या बॅटने फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अमन लोहिया. तितकी जबरदस्त फेकी मित्रांनो मैदानावरती डायरेक्ट हिट इथे मात्र परंतु सुरक्षित आपला पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचताना पाहायला मिळतोय. अमन लोहियासाठी एकदा टाळा झाल्या पाहिजेत मित्रांनो. आज चांगला खेळ या खेळाडूने करून दाखवलाय. आदित्य प्रिया संघाविरुद्ध खेळत असताना जबाबदारीनिशी फलंदाजी, तदनंतर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र घडवलं गेलंय. संपूर्ण दिवसभर आपल्या संघासाठी 100 नव्हे तर 1000% योगदान देण्याचं काम हा खेळाडू नक्कीच करताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवट गोड केला जाईल का या स्पर्धेप्रमाणे. प्रशांत पुजारीचा फटका आसमानामध्ये. स्वतः गोलंदाज सचिन टोंबरे चेंडूच्या खाली. झेल सुटतोय. इथून मोमेंटम प्राप्त होईल का. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. एका धावेचं महत्व मित्रांनो दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही जेव्हा या धावा चेस करणार तेव्हा तुम्हाला समजणार. शेवट चेंडूवरती मिळालेल्या 3 धावा या मॅचचं निर्णायक गणित मात्र बदलवणार का. येणारा काळ आणि येणारा वेळ सांगेल. तोपर्यंत धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 28 आणि विजय समीकरण येणारे 24 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. त्यांचा संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघ. आणि त्यानंतर पिलाने साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री युवा नेते तरुण तरफदार व्यक्तिमत्व विराट पवार साहेबांचा देखील यथोचित मात्र स्वागत सन्मान करायचा आहे. पिलाने साहेब आपल्याला विनंती असेल की विराट दादा यांचा आपण आपल्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान करायचा आहे. तर सलामीवीर फलंदाजांची जोडी मात्र मैदानामध्ये. फलंदाज आपण पाहिलं तर आपण पाहू शकाल सचिन टोंबरे आणि अमन लोहिया यांना विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य मित्रांनो छोटस आहे परंतु या मैदानाचा इतिहास आहे. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा लक्ष्य छोटं झालंय तेव्हा तेव्हा मॅच मात्र रोमांचक झाली आहे. आणि या मैदानावरती मित्रांनो केवळ या
रेग्युलर क्रिकेटच्या स्पर्धा नव्हे तर येत्या काही आठवड्यांमध्ये येत्या 26 जानेवारीला ज्या स्पर्धेची मेगा फायनल असणार आहे, ही स्पर्धा म्हणजे मित्रांनो आपल्या कळंबोलीकरांचा उत्साह, कळंबोलीकरांसाठी जत्रा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं KPL कळंबोली प्रीमियर लीगचं मात्र अगदी या वर्षीमध्ये थाटामाटामध्ये आयोजन केलं गेले. तरी मी सर्व खेळाडूंना, ज्या खेळाडूंना मात्र या स्पर्धेमध्ये आपली सहभाग नोंदवायचा आहे, त्या सर्वांना विनंती करेन की 5 जानेवारी मित्रांनो शेवटची तारीख आहे. 5 जानेवारीच्या अगोदर आपले अर्ज मात्र आपण सर्वांनी फिल करायचे आहेत. जे गुगल फॉर्म्स आहेत PTC टीमद्वारे जे मात्र बनवण्यात आलेत ते आपण सर्वांनी नक्कीच लवकरात लवकर फिल करायचे आहेत आणि ऑप्शन साठी तयार व्हायचं आहे. तर या दरम्यान तेजस्वी शिंदे साहेबांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. तरी मी मदनजी वगैरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते तेजस दादा यांचा मात्र नक्कीच यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चोवीस चेंडू 29 धावांची गरज या मॅच मध्ये. टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो या श्री बिल्डर चषकाच्या पहिल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगचं स्वागत करूया. स्ट्राईकला फलंदाज सचिन टोंबरे शिवा, तर नॉन स्ट्राईकिंगला फलंदाज अमन लोहिया. पहिलाच बॉल, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय, परंतु अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षकाने चेंडूचं युद्ध जिंकलंय त्या चेंडूनं. चेंडू जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. तर यावेळेस आपण पाहिलं तर चौकार मात्र पहिल्याच बॉल वरती ठोकतोय सचिन टोंबरे. इरादे स्पष्ट आहेत मित्रांनो, लवकरात लवकर ही मॅच मात्र संपवायची आहे. उद्या जे संघ खेळतात त्या सर्वांना विनंती असेल मित्रांनो, भावांनो, आपण सर्वांनी लॉट साठी लवकरात लवकर उपस्थित व्हायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेचच इथे लॉटचा कार्यक्रम मात्र केला जाईल. पुढचा बॉल, बॅटीची इनर एज जरूर घेतली गेली होती परंतु फारसा फायदा उचलता आला नाहीये. एक धाव इथे धावून मात्र पूर्ण केली जाईल. चिंट्या, मूर्ती लहान आहे, कीर्तिमान गोलंदाज मित्रांनो, मैदानावरती चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच ओळखला जातो. पहिल्या बॉल वरती चौकार गेलं तर काय झालं, माझ्याकडे कमबॅक करण्यासाठी उर्वरित 5 चेंडू आहेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये मी कमबॅक करूनच दाखवणार, हे सांगणारी गोलंदाजी मात्र मैदानावरती करणं आवश्यकतेच आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 8 ते 10 पावलांची धाव पंचांच्या डाव्या एसटी कडून. पाऊल अडकळत आहेत. प्रेशर मित्रांनो या मॅचचं खूपच प्रेशरने भरलेली ही मॅच. जो जिंकणार तो ही भली मोठी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार मित्रांनो. इथे आपण पाहिलं तर नक्कीच फणसांकडे निर्वाळा केला जातोय. माफ कर, आपण पाहिलं तर संतोष गोस्वामी एस्टनच्या मागे उभा आहे. अमन लोहियासाठी फसवा चेंडू. डॉट बॉलची सांगता, प्रत्येक निर्धाव चेंडू इथे दडपण वाढवणार, कारण की 17 संध्याकाळचं. इथे चेंडू मित्रांनो सहसा ट्रॅव्हल होत नाहीत. इथे तुमच्या मधली ताकद, इथे तुमच्या मधले कौशल्य आणि तुमच्या बॅट मधला टायमिंग, तिन्ही गोष्टींचा जेव्हा संगम होईल ना मित्रांनो, तेव्हाच मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. प्रशांत पुजारी आणि माफ करा साहिल उलवेकर चेंडूच्या पाठी धावतोय, पळतोय, परंतु अंतिम क्षणाला चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. तर थँक्यू डीजे. यावेळेस मात्र चौकार षटकार लगावतोय, ठोकतोय फलंदाज अमन लोहिया. टीमला घेऊन जातोय 9च्या घरामध्ये. शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. महेश जगताप, प्रयत्न सुरेख मित्रांनो. प्रयत्नांना मार्क मिळणार, परंतु प्रयत्नांमुळे इथे मात्र प्रयत्नांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे. प्रयत्न सुरेख, परंतु या क्षणाला प्रत्येक जण अपेक्षा करत असेल आपल्या चंबूतला की ही विकेट गरजेची आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धाव संख्या झाली आहे 10. इथून जर का एखादा चौकार, एखादा षटकार आला, पूर्णपणे सामना खुलावणार. इथून जर का सचिन डोंबरेची विकेट मिळाली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येणार. 19 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज. चेंडू आणि धावांचं अंतर पूर्णपणे समाप्त होत आहे.
लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला, एकदा वेगाने पूर्ण केली गेली. CID दुसरीचा प्रयत्न नसणार मित्रांनो, कारण की तिथे उभा आहे तो क्षेत्ररक्षक शिवम यादव उर्फ CID. तर धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र मैदानावरती शेवटच्या बॉलवरती मिळतीये सिंगल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 18 धावा मैदानावरती करायचे. तर संतोष गोस्वामी बॅटच्या माध्यमातून तितकीशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. जरूर एक चौकार संतोषने लगावला, परंतु संतोष बाद झाल्यानंतर मात्र जी फलंदाजांची माळ होती ती माळ मात्र जरूर लागताना आपल्याला पाहायला मिळाली. संतोषला गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल. मी म्हणेल एकदा मोमेंटम आपल्या संघाच्या माध्यमातून प्राप्त करून द्यावा लागेल, कारण की स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचा विचार केला ना मित्रांनो, एकदा जर का या संघाने मोमेंटम प्राप्त केला, एकदा जर का घेर या संघाने बदलला, मग तो संघ मागे वळून कधीच पाहत नाहीये. तो मोमेंटम प्राप्त करणारा क्षण कोण मिळून देणाऱ्या संघाला ते देखील पाहणं गरजेचं. पहिला बॉल यॉर्कर लाईनला मात्र केला जातोय. कमालीचा चेंडू मित्रांनो फेकला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे सजवलं जातंय. एकच धाव, सिंगल डबल ने देखील ही मॅच मात्र बनवली जाऊ शकते. हे माहिती आहे सचिन डोंबरेला, हे माहिती आहे अमन लोहियाला, आणि त्याच प्रकारचा खेळ मात्र मैदानावरती नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. चला मॅच थांबवायची नाहीये अमन, तर नंतर बॅड लाईटची कोणत्याच प्रकारची आपली अपील मात्र स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्या. 17 चेंडू 17 धावांची गरज. अमन लोहियाच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर 3 मोठ्या फटक्यांचं काम. ते 3 मोठे फटके येणार का? हलक्या हाताने चेंडूला तटवलंय क्षेत्ररक्षक साहिल उलवेकर तिथे उपस्थित. अमन लोहियाला माघारी परतावं लागेल. तो मोमेंटम प्राप्त करणारा क्षण हा आहे का मित्रांनो? हा प्रश्न आता मात्र सर्व क्रिकेट रसिकांना पडलेला असावा. तर चला मित्रांनो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. विकेटचं पतन मैदानावरती होतंय. अशा आणखीन 2 ते 3 विकेटचं पतन करणं मैदानावरती गरजेचं आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 12च्या घरामध्ये स्थिरावलेली. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर अमन लोहियाची विकेट पडतीये. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर अणुसे. सागर अणुसेने चांगली गोलंदाजी मैदानावरती केली आहे. केवळ 4 धावांचं षटक या खेळाडूने हाताळलंय. तो सागर अणुसे आलेला मात्र ओव्हर कव्हर काय कमालीचा फटका सजवतोय. चेंडूला दाटतोय सीमा पार. 4 धावांकरिता बेमिसाल चौकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट तर या दरम्यान विनायक जाधव, अमोल दादा यांचे निकटवर्तीय विनायक जाधव साहेबांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. चौकार आलाय सागर अणुसेने. आले जो प्रेशर निर्माण करण्याचं काम केलं होतं, तो प्रेशर रिलीज शॉट मात्र मैदानावरती खेळलाय. 4 धावेनिशी डावाची सुरुवात मात्र करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर कव्हर्स काय कमालीचा फटका आहे. ऍक्शन रिप्ले मागच्या शॉटचं मात्र मैदानावरती पाहायला मिळते. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील मिळणार. सागर अणुसे चित्ता आहे मित्रांनो. हा श्री गणेश संघाचा जो वेगाने रनिंग बिटवीन द विकेट साठी ओळखला जातो आणि तीच दाखवत असताना मैदानावरती वसूल करतो त्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 धावा. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तुम्हाला बघायचंय
अजून देखील विजयासाठी 11 धावांची गरज आहे. पूर्णपणे हळूहळू अंधाराचं साम्राज्य मात्र मैदानावरती पसरताना आपल्याला नक्की सर्वांना पाहायला मिळतंय. परंतु विनंती असेल मित्रांना की चला मित्रांनो लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. श्री बिल्डर्स चषक 2023 मित्रांनो, 2023 ला टाटा गुड बाय 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 बोलणारी ही स्पर्धा आणि नक्कीच कोणत्या तरी संघासाठी वर्षातील शेवटचा दिवस घडवणार आणि हेच औचित्य साधून मात्र आपल्या आयोजकांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले गेले. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मित्रांनो. परंतु तितकी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सागर अणुंसेसाठी टाळ्यांचा वर्षाव मात्र मैदानावरती होतोय. 4ही मुंड्या चित केले गोलंदाजांना असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. प्रयत्न मित्रांनो सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि ते यशस्वी प्रयत्न मात्र श्रीगणेश संघाचे मैदानावरती नक्कीच होताना आपण पाहू शकाल. तर आपण पाहू शकता या 2 धावांच्या मदतीने 20 धावांपर्यंत पोहोचतोय संघ. अजून देखील 9 धावांची गरज. कंपल्सरी 8 केल्या तरी टॉसच्या आधारावरती विजयपद घोषित केलं जाऊ शकतं. इथे मात्र क्लीन बोल्ड संतोष गोस्वामी मित्रांनो कित्येक मैदानं गाजवली आहेत परंतु आज मी म्हणेल ताकद थोडीशी कमी पडली आहे. परंतु इथून देखील हा संघ सामना सोडणार नाहीये. 12 चेंडू आणि आता मात्र रन्स करायचे ते 9. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. कंपल्सरी 8 जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती या संघाला मात्र विजयपद घोषित केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल उल्वेकर. मेडन षटक टाकावं लागेल मित्रांनो मैदानावरती, त्यापेक्षा दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये. सचिन ठोंबरे लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल का या मैदानावरती की मात्र सिंगल डबल वरती भर देण्याचं काम करेल हे देखील पाहणं गरजेचं. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले महेश जगताप. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय परंतु मित्रांनो मिस होतोय आणि तेच कारण आहे की सचिन ठोंबरे सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21 धावा. अजून देखील येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. कंपल्सरी 7 जरी केला तरी टॉसच्या आधारावरती श्रीगणेश संघाला या सामन्यामध्ये विजयपद घोषित केलं जाईल. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने पूर्ण. अक्षय सावंत सिंगल डबल्स काढण्यासाठी ओळखला जातो मित्रांनो. एक धाव. तर या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती दोन्ही खेळाडूंनी मात्र सुंदर प्रयत्न करण्याचं काम नक्कीच केलं जातोय. 22 धावा झालेल्या आहेत, 7 पाहिजेत, कंपल्सरी 6. तर उद्या जे संघ खेळणार त्या सर्व संघांना विनंती असेल की आपण लॉट साठी मात्र नक्कीच यायचंय. हलक्या हाताने या चेंडूला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. एकच धाव. चांगलं क्रिकेट मित्रांनो. यावेळेस विजयाचं अंतर मात्र कमी करण्याचं काम नक्कीच सचिन ठोंबरे यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
तीन चेंडू तीनही चेंडून मागे सिंगल्स मात्र काढलं जात आहेत. इथून आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 23च्या घरामध्ये. उर्वरित षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजून आपण पाहिलं तर 6 धावांची गरज. आखूड टप्प्याचा बॉल आहे, पुन्हा एकदा सिंगल मैदानावरती. कोणत्याच प्रकारे म्हणजे षटकार लगवण्याचा देखील प्रयत्न केला जात नाहीये. का मास्टर माइंड शिवा म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. तो मास्टर माइंड शिवा मात्र मैदानावरती दाखवून देण्याचं काम करताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल्स वरती केवळ भर देण्याचं काम इथे मात्र मैदानावरती करताना आपण पाहू शकाल. 24 धावा धावफलकावरती. इथून मात्र केवळ विजयासाठी 5 धावांची गरज आहे. आखूड टप्प्याचा बॉल आहे, पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न. महेश जगताप थोडीशी घाई गडबड मात्र करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिली तर तर 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 धावांची गरज आहे. आक्षेप मात्र घेण्यात आला होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून की अटेम्प्ट केलं नाही या चेंडूला, परंतु पंच सांगतायत की चेंडूला मात्र केवळ सन्मान देण्याचं काम केलं होतं आणि त्यामुळे सचिन टोमरेंना ही धाव मात्र नक्कीच मिळताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल मैदानावरती हलक्या हाताने हा देखील चेंडू घेऊन काढलाय. चांगलं क्रिकेट. एकदा दोन्ही खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय कमालीची खेळी मैदानावरती केली आहे. 6च्या 6 चेंडू मात्र केवळ आणि केवळ सिंगल वरती भर देण्याचं काम केलं जात आहे. तर चला मित्रांनो, थोडासा वेग वाढवायचा आपल्याला विनंती असेल. अंधाराचं पूर्णपणे साम्राज्य मात्र मैदानावरती हळूहळू पसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्याला मी विनंती करेन थोडंसं वेगाने आपण खेळायचं आहे. येणारे 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 3 तर कंपल्सरी 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी 2 धावांची गरज या मॅच मध्ये. अक्षय सावंत आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती उपस्थित आहे. पुन्हा एकदा सूचना येते, उद्या जे संघ खेळणार आहे त्या सर्व संघांतील खेळाडूंना विनंती असेल की आपण लॉट साठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. गोलंदाज चिंट्या, संदीप उर्फ चिंट्या आपण पाहतोय मैदानावरती. दोन धावांची गरज. कधी ना हार मानणारा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ मित्रांनो मैदानावरती. चला टाइमपास भरपूर करते आपण रणजित कट्टे 11 संघ. विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. चला मित्रांनो, प्लीज आपल्याला विनंती असेल. तर यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र वळवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव. सामना मात्र बरोबरीमध्ये सुटताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र केवळ विजयी धावेची गरज आहे. तर यावेळेस टॉसच्या आधारावरती तर श्रीगणेश संघ ही मॅच जिंकलाय, परंतु विजयी धाव अक्षय सावंत कशा प्रकारे काढणार ह्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. या 4 धावा मात्र अक्षयच्या खात्यामध्ये नक्कीच जोडल्या जातील. चला बॉल द्यायचा आहे.